नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शिवाजी मोरे, संचालक राज पॅटर्न बारामती। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतोय। आज आपण राज पॅटर्न बारामती खऱ्या अर्थानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहोत। बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेला शिकवण्याचा अनुभव पाठीमागचा पाठीशी आहे। आता त्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना कसा जास्तीत जास्त करून देता येईल या अनुषंगाने आजपासून आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 2 बॅचेस लॉन्च करत आहोत। पहिली बॅच असेल बुद्धिमत्ता चाचणी। या विषयाची संपूर्ण तयारी आपल्याला या ऑनलाईन बॅचमध्ये होईल। इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेपासून इयत्ता 7वी स्कॉलरशिप, 8वी LMS, 5वी सेमी स्कूल, 5वी नवोदय परीक्षा, तसेच इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्टाफ सिलेक्शन परीक्षा, पोलीस भरती परीक्षा, MPSC आणि UPSCला जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न विचारले जात आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी आपण या बॅचमध्ये करून घेणार आहोत। साधारणतः रोज 1 तास आपल्या क्लासचा टायमिंग असेल। एक तर रोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाठवले असतील किंवा मग रेकॉर्डेड करून लेक्चर तुम्हाला पाठवले जातील। कमीत कमी फी मध्ये कसा तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल हे या बॅचमध्ये पाहिलं जाणार आहे। प्रत्येक प्रकरणावर साधारणतः 1,000 प्रश्नाचा संच आमचा तयार आहे। जसा काय आपला तो टॉपिक संपेल तसा टॉपिक संपल्यानंतर आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या मोबाईल नंबरवर ते 1,000 प्रश्न पाठवले जातील। आपण ते सर्व प्रश्न सोडवायचे। जेवढे आपल्याला सुटतात ठीक आहे, जे आपल्याला सुटत नाहीत प्रश्न त्या सर्व प्रश्नाचं सोल्युशन परत आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला करून देऊ। त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला कुठलंही बाहेरचं पुस्तक किंवा स्टडी मटेरियल घ्यायची गरज पडणार नाही। आणि एवढं स्टडी मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल पण नाही 1,000 क्वेश्चन एका टॉपिकवर। त्यामुळे मला वाटतंय ही बॅच आपण अवश्य जॉईन केली पाहिजे, कारण का या बॅचमध्ये आपली परिपूर्ण तयारी होणारच असा राज पॅटर्न बारामतीचा संचालक म्हणून मी डॉक्टर शिवाजी मोरे आपल्याला ग्वाही देत आहे। आज हा दिवस निवडण्याच्या पाठीमागं कारणच असं होतं की आज हा गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय चांगला महाराष्ट्रामध्ये खूप शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक आनंदाने साजरा केलेला दिवस, आणि या दिवसापासूनच आपण ही बॅच लॉन्च करत आहोत। तुमच्या जेवढ्या अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला या बॅच मधून मिळेल। त्याच्यामुळे 100% विश्वास ठेवा। ही बॅच जॉईन केल्यानंतर कमीत कमी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तुमची परफेक्ट तयारी झालेलीच असेल। तोच प्रश्न गणिताच्या बाबतीत, ज्यावेळेस तुम्ही गणिताची बॅच जॉईन करचाल त्या गणिताच्याही बॅच मधून तुमची 100% गणित किंवा अंकगणित या विषयाची तयारी झालेली असेल। बाळांनो, मार्केटमध्ये आपण एखादी साधी वस्तू विकत घ्यायला गेलो तर तिथं 1,000-500 रुपये त्याची किंमत असते। आम्ही या 2 बॅचची म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी 250 रुपये आणि गणिताची बॅच 250 रुपये अशी दोघांची म्हणून 500 रुपये, जर 2 वेगवेगळ्या बॅचेस घेतल्या तर 500 रुपये होतात। पण ह्या दोन्ही बॅचेस एकत्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नाममात्र शुल्क म्हणून फक्त 400 रुपये फी ठेवलेली आहे। ज्या फी मध्ये पूर्ण विषय आपल्याला समजावून सांगितला जाणार आहे। या सर्वाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपला पाठवून दिले जातील। जर एवढा सगळा मोठा फायदा होत असेल तर का उशीर करताय? आजच राज पॅटर्न बारामती हे ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा। 200-400 रुपये त्याची फी पेड करा आणि उद्यापासून चालू होणाऱ्या आपल्या कंटिन्यू टीचिंगचा सहभाग घ्या। तुम्हाला रिझल्ट पर्यंत पोहोचवायची गॅरंटी माझी। तर चला तर मग सुरू करूया आजपासूनच आपली बॅच, आणि त्या विषयाचं नाव आहे बुद्धिमत्ता चाचणी। हा बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयाचं एक्सटेन्शन काय किंवा हा विषय कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षेला असतो? तर बुद्धिमत्ता चाचणी हा विषय इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 1ली, 2री याच्या सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्या इयत्ता आहेत त्या। याच्यामध्ये होणारी मंथन परीक्षा, BDS परीक्षा, IAS परीक्षा, इयत्ता 5वी मधली सैनिक स्कूलची परीक्षा,
याच्यासाठी पण आपल्याला बुद्धिमत्ता याविषयी तयारी करावी लागते. इयत्ता 7वी मध्ये जी महाराष्ट्र सरकारनं सध्या नुकतंच स्कॉलरशिप परीक्षा चालू केलेल्या आहेत त्याला बुद्धिमत्ता चाचणी विषय आहे. इयत्ता 8वीचा सैनिक स्कूल परीक्षा, इयत्ता 8वीचा नवोदय परीक्षा आणि एनएमएस परीक्षा, सर्वात महत्वाचं म्हणजे इयत्ता 8वीची एनएमएस परीक्षा की ज्या परीक्षेला 90 प्रश्न विचारले जातात एकट्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर. आणि या 90 पैकी ही जर बॅच जॉईन केली तुम्ही तर कमीत कमी 70-75 प्लस मार्काची गॅरंटी मी तुम्हाला देतोय. कारण एवढ्या दिवसाचा शिकवण्याचा अनुभव आणि शॉर्ट ट्रिक्स ह्या जर दोन्ही सोबत सोबत राहिल्या तर तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही एवढी मार्क मिळवण्यापासून. चला तर मग आपण आजचा पहिला टॉपिक, बुद्धिमत्ता चाचणीमधला पहिला टॉपिक एक डेमो म्हणून आपल्यासमोर सादर करतोय आणि त्या टॉपिकचं नाव आहे नंबर सिरीज बाय डॉक्टर शिवाजी मोरे. मी स्वतः संचालक, राजपॅटर्न बारामती. ही पूर्ण ऑनलाईन बॅच रन करत आहे. ज्या लोकांना माझ्या टीचिंगबद्दल अगोदर अनुभव आहे त्या लोकांना काही जास्त सांगायची गरज नाही. जे माझ्यासाठी नवीन आहेत त्यांनी 3 ते 4 लेक्चर पहा आणि मग निर्णय घ्या की मी जे दिलेली गॅरंटी आहे ते तुम्हाला 100% सत्यात उतरवण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणीचा पहिला टॉपिक आणि त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपल्या नंबर सिरीज किंवा मराठीमध्ये याला म्हणतात जाते संख्या मालिका. जे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संख्या मालिका. स्पर्धा परीक्षा कुठलीही घ्या, प्रत्येक स्पर्धा परीक्षेवर याच्यामध्ये 2-3 काही ठिकाणी 4-4 प्रश्न विचारले जात आहेत. पण अशी स्पर्धा परीक्षाच नाही तुम्हाला दिसून येणार की ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता विषय आहे आणि त्या विषयामध्ये नंबर सिरीज बद्दल प्रश्न नाही असा पेपरच येणार नाही. त्यामुळं कुठलंही काम चालू करताना जे सर्वात गरजेचं आहे अशापासून सुरुवात करावी. म्हणून मी ऑनलाईन बॅचची सुरुवात करताना अतिशय महत्वाचा टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजेच संख्या मालिका. बुद्धिमत्ता आहे, गणित विषय आहे, काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेऊनच आपल्याला त्या विषयाकडे जावं लागणार आहे. असा जर मी गेलो तर मला काही त्याचा फायदा होणार नाही. मग हा टॉपिक सोडवण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, हा जो नंबर सिरीज नावाचा आपला टॉपिक आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला गरज आहे पहिल्यांदा 1 ते 25 पर्यंतचे आपल्याला सर्वांना वर्ग आले पाहिजे. बेसिक रिक्वायरमेंट 1 ते 25 पर्यंतचे आपल्या सर्वांना वर्ग आले पाहिजेत. म्हणजे पहिलं काम आपण आज करायचं 1 ते 25 पर्यंतचे वर्ग आपल्याला शिकून घ्यायचे. जर येत नसतील तर मी आता फास्ट मध्ये 1 ते 25 पर्यंतचे वर्गही आपल्याला अंदाज देतो. तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग आहे 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग येतो 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग 400. गरज आपल्याला 25 पर्यंतची आहे पण 20 पर्यंतची तरी सुरुवात करूया. उद्याच्या लेक्चरला 21 ते 30 आणि थोडे पुढे वाढवूया आपण. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या टॉपिक मध्ये जात असताना किंवा आपल्याला एंट्री करत असताना काय बेसिक गोष्टी आल्या पाहिजे तर मला कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे तरी वर्ग आले पाहिजेत. हे सगळे झाले 1 ते 20 पर्यंतचे वर्ग. ज्यांना कोणाला येत नाही त्यांनी पहिलं काम करा, हे सगळे वर्ग लिहून घ्यायचे आणि एकदा वर्ग लिहून घेतले की आपण हे पाठच करायला चालू करायचे. कारण का ह्या टॉपिकची बेसिक रिक्वायरमेंट आहे वर्ग. 1 चा वर्ग 1, 2 चा 4. वर्ग म्हणजे काय तर वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. एकच संख्या घेऊन आपण ज्यावेळेस त्याचा 2 वेळा गुणाकार करतो त्याला आपण वर्ग असं म्हणतो. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196.
15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361 आणि 20चा वर्ग 400. किती सोपा आहे. हा, आता वर्ग सोडून आणखीन काय गरज आहे आपल्याला, तर आपल्याला घन आले पाहिजे. घन म्हणजे काय, तर त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, त्याला आपण घन म्हणतो. एखादी संख्या घेतोय आपण आणि त्याचा आपण 3 वेळा गुणाकार करतो, त्याला आपण म्हणतो घन. जसं मला जर तुम्ही विचारलं 1 चा घन काय करणार आहे, 1 गुणिले 1 गुणिले 1, 1 चा घन 1. तसं कोणी विचारलं 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. किती सोपं आहे. मी टॉपिक संपत असताना तुमच्या प्रत्येकाच्या तोंडातून हेच वाक्य येईल की खरंच सोपं आहे. नको तेवढं आपण ह्याला अवघड बनवतोय. बाळांनो, काहीच अवघड नाही, अतिशय सोपं आहे. फक्त काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी मात्र आपल्याला करावं लागणार आहे. पहिली बेसिक गोष्ट काय सांगितली, त्यामध्ये आपल्याला वर्ग यायला पाहिजेत. दुसरी बेसिक गोष्ट काय सांगितली, आपल्याला घन आले पाहिजेत. घन कितीपर्यंत आले पाहिजेत, 10 पर्यंत. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. 20 पर्यंतचे वर्ग, 10 पर्यंतचे घन, 2 तरी बेसिक गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. चला तर मग आपण आपल्या नंबर सिरीजच्या जगामध्ये एंट्री करूया की नंबर सिरीज किंवा संख्या मालिका या प्रकरणावर प्रश्न विचारले तरी कसे जात आहेत. तर हा झाले हे पहा मॉडेल नंबर पहिले 5 प्रश्न आपल्यासाठी. या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिले जातील. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या, 5-6 संख्या दिल्या जातील आणि त्याच्या पुढची क्रमानं येणारी संख्या आपल्याला शोधायला सांगितली जाते. हा आपला या टॉपिकचा कोर किंवा मेन पार्ट आहे. ठीक आहे. राज पॅटर्न 12 वरती आमचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 96 51 47 34 97 65 75 67 77. हा झाला आपल्या अकॅडमीचा लोगो, ज्याचं ब्रीद वाक्य आहे फक्त शिकवतच नाही तर तयारी करूनच घेतोय. आणि या ब्रीद वाक्याला धरूनच आपण आपला विषय चालू केलेला आहे. आजचा शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी माझा बॅचचा शेवटचा दिवस येईल त्या दिवशी परत एकदा तुम्हाला आठवण करून देईल. फक्त शिकवलंच नाही तर 100% तयारीच करून घेतली. मी आज सुरुवातीला ते वाक्य वापरतोय आणि बॅचच्या शेवटच्या दिवशी परत एकदा तेच वाक्य तुम्हाला म्हणून दाखवत. फक्त शिकवलं नाही तर 100% तयारी करूनच घेतली. चला तर बघूया मग आपण प्रश्न कशा लेवलचे विचारले जात आहे आणि त्या सोडवण्याची पद्धती काय. तर असे ज्यावेळेस आपल्याला प्रश्न दिले जातात त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. संख्या कशा दाखवलेल्या आहेत त्या, मे बी त्या संख्या वर्ग संख्या आहेत का, घन संख्या आहेत का. जर वर्ग नसेल, घन नसेल, संख्याची दुप्पट वगैरे होते का, दुप्पट पण होत नाही. मग एखाद्या वेळेस त्याच्यामधला फरक शोधायचा. आपण फरक शोधायचा. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे. जसं 2 आणि 5 याच्यामध्ये 3 अधिक केलेला आहे. 5 आणि 8 याच्यामध्ये परत 3 अधिक केलंय. 8 आणि 11 याच्यात परत 3 अधिक केलंय. सर्व ठिकाणी 3 अधिक केलंय. आणि हाच जर पॅटर्न आपण पुढे पुढे घेत गेलो तर नक्कीच परत एकदा आपल्याला 3 अधिक करावं लागेल. आणि 11 मध्ये जर मी 3 अधिक केलं तर माझं करेक्ट उत्तर येईल 14. किती सोपं आहे. दुसरं काय दाखवलं, 7, 14, 21, 28. हा तर 7चाच पाडा गेलाय. म्हणजे 7चा फरक आहे. 7 आणि 14 मध्ये 7चा फरक, 14 आणि 21 मध्ये 7चा फरक, 21 आणि 28 मध्ये 7चा फरक. जर याच क्रमाने मी गेलो तर 28 मध्ये जर मी 7 अधिक केलं तर माझं उत्तर 35.
पुढं काय दाखवलं इथं? फरक तर नाही जाणार, वर्ग संख्या दिसत आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग, 9 म्हणजे 3चा वर्ग, 16 म्हणजे 4चा वर्ग आणि 25 म्हणजे 5चा वर्ग. क्रमवार संख्येचे वर्ग दिलेले आहेत. हा टाईप कसला आहे? हा पण टाईप फरकाचा आहे. तसं हा टाईप कसला आहे? असे 40 ते 45 टाईप आहे त्या टॉपिक मध्ये. त्यातला एक एक आपण जसं आता रोज पुढे जाऊ ना तसं एक टाईप आपल्या पुढे येत राहील. आता काय आला इथं? वर्ग 2चा वर्ग, 3चा, 4चा, 5चा, नक्की 6चा वर्ग काय येईल? 36. किती सोपं आहे. आणखी काय सोपं पाहिजे याच्यापेक्षा? काय झाला टाईप? हा वर्ग संख्याचा टाईप झाला. पुढं अरे इथं पण वर्ग दिसतोय, याच्यामध्ये पण वर्ग आहे. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, क्रमाने येणारा 5चा वर्ग 25. आता लास्ट काय दिले? 3, 6, 12, 24. त्याच्या पुढची संख्या विचारली. 3 आणि 6 मध्ये 3चा फरक, 6 आणि 12 मध्ये 6चा फरक, 12 आणि 24 मध्ये 12चा फरक. काय दाखवतं याच्यात? फरक. पण तो फरक कसा आहे? तर फरक डबल होत चाललाय. 3, 6, 12. परत जर आपण 24चा फरक घेतला, 24 आणि 24 48. सोपं आहे. पहिले 5 प्रश्न तर संपले. बघत बघत आपला अख्खा टॉपिक संपून जाईल असाच. चला पुढचे प्रश्न आपल्यासाठी. हे पुढचे 5 प्रश्न थोडा ट्राय करायचा. 1 मिनिट वेट करतो, तुम्हाला प्रयत्न करायला वेळ देते. चला फास्ट. प्रयत्न करून झाला असेल. बघूया आपण आता सोल्युशन याचं. काय दिलंय? 5, 10, 20, 40. मे बी परत डबल होत चाललाय किंवा संख्या डबल होत चालली. 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20, 20 ची दुप्पट 40, मग 40 ची दुप्पट 80. पहिल्या संख्येची दुप्पट किंवा फरक काय होत चाललाय? दुप्पट होत चाललेला आहे. याच्यात काय जाणवतंय? फरक आला तर नाही येणार आहे. घन संख्या पण नाहीये, वर्ग संख्या नाही. मग काय होऊ शकते? जर आपण 81 ला 3 न भाग लावला तर उत्तर 27. त्या 27 ला जर आपण 3 न भाग लावला तर उत्तर 9. परत 9 ला जर 3 न भाग लावला तर उत्तर 3. आणि मग आता जर मी 3 ला 3 न भाग लावला तर उत्तर 1. म्हणजे प्रत्येक संख्येला 3 ने भाग लावणे. प्रत्येक संख्येला 3 ने भागणे असा टाईप आहे. काही टाईप असू शकतो. आता 3 न भागले, उद्या 4, 5, 2 ते काही देतील. फक्त आपण यातून शिकून घ्यायची पद्धत की काय दिलं जाऊ शकतं. पुढं 64 ला जर आपण 2 न भाग लावला तर 32. 32 ला 2 न भाग लावला 16. 16 ला जर आपण 2 न भाग लावला 8 आणि 8 ला जर 2 न भाग लावला तर उत्तर 4. किती सोपं. याच्यात काय जाणवतंय? आहे का फरक? याच्यामध्ये 4चा फरक, याच्यामध्ये 6चा फरक, 12 आणि 8 20, 8चा फरक. म्हणजे 4, 6, 8 आणि मग जर मी 10चा फरक केला, 20 आणि 10 30. काय होणार आहे? फरक 2-2 ने फरक वाढत चाललेला आहे. शेवटी घनसंख्या 1 चा घन 1,
2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, तसा 5 चा घन 125. 5 चा घन 125. काळजीच करायची गरज नाही, एवढा सोपे प्रश्न आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. मी आहे, चला ट्राय करा फास्ट. एक मिनिट फास्ट सोडवायचं, एका मिनिटात. चला, झाला असेल प्रयत्न करून, झाला असेल तर आता आपण येऊ आपलं करूया. चला, काय राहिले तर 10, 20, 35, 55. मे बी 10 आणि 20 मध्ये 10चा फरक आहे, 20 आणि 35 मध्ये 15चा फरक आहे, 35 आणि 55 मध्ये 20चा फरक आहे. क्रमवार फरक वाढत चाललेला आहे. 10, 15, 20 आणि परत 25चा फरक. आणि जर मग ह्याच्यामध्ये 25 आधी केलं तर काय येईल? 80. परत जर आपण 25 आधी केलं तर काय येईल? 80. काय ते फरक वाढत चाललेला, 5 न फरक वाढत चाललेला. याच्यात काय जाणवत आहे? 4, 7, 13, 22. होऊ शकतं याच्यामध्ये पण फरक असेल. कितीचा फरक आहे? 3. याच्यात फरक किती आहे? 6. याच्यात फरक किती आहे? 9. 3, 6, 9. होऊ शकतंय. 3च्या पटीतला जर फरक असेल तर 12चा फरक. 22 आणि 12 34. 22 आणि 12 34. फरक इन्क्रीजिंग होत चाललेला आहे. 3 फरक वाढत चाललेला आहे. 3 पुढं 2, 5, 10, 17. 2 आणि 5 मध्ये 3चा, 5 आणि 10 मध्ये 5चा, 10 आणि 17 मध्ये 7चा. काय फरक वाढत चालला म्हणजे 17 आणि 9 26. 17 आणि 9 26. उत्तर काय करेक्ट आहे? 26 हे उत्तर करेक्ट आहे. 26. परत काय केलंय? 9ची दुप्पट 18, 18ची दुप्पट 36, 36ची दुप्पट 72. अशी 72 ला जर 2 न गुणलं तर उत्तर काय येईल? 144. पुढे काय केलंय? 100 मधून 10 वजा केलं, 90 मधून 9 वजा केलं, 81 मधून 8 वजा केलं. म्हणजे कमी होत चाललेलं आहे. 10, 9, 8. आता जर आपण 7 वजा केलं तर उत्तर येईल 66. कमी करत चाललेलं आहे. एक उत्तर कमी करत चाललेलं आहे. झाले सगळ्या अंदाज आलाय आता? पुढचे प्रश्न आहे तुमच्यासाठी. चला फास्ट ट्राय. झालं काय राहील? समजा 1 ला जर आपण 2 न गुणलं तर 2 येते, 2 ला जर 3 न गुणलं तर 6, 6 ला 4 न गुणलं तर 24. तसंच आपण 24 ला जर 5 न गुणलं तर 120. प्रत्येक संख्येला पुढच्या संख्येनं गुणत गेलेलं आहे. 1 ला 2 न गुणलेला आहे, 2 ला 3 न गुणलं, 6 ला 4 न गुणलेला आहे, 24 ला 5 न गुणलं. त्यामुळे उत्तर काय आलंय? 120. काय आहे काय? या दोघांची बेरीज
लगतच्या दोन संख्येची बेरीज पुढची संख्या 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, तसं 13 आणि 8 21. लगतच्या दोन संख्येची बेरीज पुढे मांडलेली आहे. याच्यात काय जाणवतंय होऊ शकतंय या दोघांच्या मध्ये 8 चा फरक, या दोघांच्या मध्ये 13 चा फरक, या दोघांच्या मध्ये 21 चा फरक, म्हणजेच पाठीमागचा फरक पुढे संख्या दिलेली आहे. पाठीमागचा 13, या दोघांच्या मधला फरक 21. तसा आता याच्यामध्ये जर आपण 34 चा फरक केला 9 आणि 8 उत्तर काय येईल 89. कारण इथं 34 संख्या आहे म्हणजे त्यावेळेला पुढची संख्या वाढली. किंवा मग या दोघांची बेरीज पुढची संख्या, या दोघांची बेरीज पुढची संख्या, तसं आता या दोघांची बेरीज पुढची संख्या. खालचं काय बेस वापरलाय 144, 89, 55, 34 होऊ शकते. याच्यामधून ही संख्या वजा केल्यावर हे उत्तर मिळते. 144 मधून जर आपण 89 वजा केलं तर काय मिळेल 55. 89 मधून 55 वजा केलं उत्तर मिळते 34. 55 मधून जर आपण 34 वजा केलं 1 आणि 2 उत्तर काय मिळेल 21. दोन संख्येची वजाबाकी पुढे दिलेली आहे. 144 आणि 89 ची वजाबाकी 55, 89 आणि 55 ची वजाबाकी 34. तसं या दोघांची वजाबाकी पुढची संख्या. याच्यात काय दाखवत आहे 1 ची दुप्पट 2 अधिक 1, 3 ची दुप्पट 6 अधिक 1, 7 ची दुप्पट 14 अधिक 1, 15 ची दुप्पट 30 अधिक 1. त्या संख्येची दुप्पट अधिक 1, 1 ची दुप्पट 3 अधिक 1 ची दुप्पट 2 अधिक 1, 3 ची दुप्पट 6 अधिक 1, 7 ची दुप्पट 14 अधिक 1 आणि 15 ची दुप्पट 30 अधिक 1 31. फास्ट स्पीड. चला लवकर कोणाचं कळायला झाले पाहिजे. झालं काय नाही 10 सेम मगाच सॉरी तेच गणित आलेलं आहे. हे सोडवायचं काय राहिलं 2 7, 2 आणि 7 मध्ये 5 चा फरक, 7 आणि 14 मध्ये 7 चा फरक, 14 आणि 23 मध्ये 9 चा फरक, 5 7 9 परत काय 11, 23 आणि 11 34, 5 11 19. या दोघांच्या मध्ये 6, या दोघांच्या मध्ये 8, या दोघांच्या मध्ये 10 चा फरक, तसा आता 12 चा फरक, 29 आणि 12 41. काय गुणिले 3, 3 ला 3 गुणिले 9, 9 ला 3 गुणिले 27, 27 ला 3 गुणिले 81 आणि जर मग 81 ला 3 गुणलं तर 243. मागच्या संख्येला आपण 3 गुणल्यावर पुढची संख्या मिळते. 3 ला 3 गुणलं 9, 9 ला 3 गुणलं 27, 27 ला 3 गुणलं 81 आणि 81 ला जर आपण 3 गुणलं तर 243. काय केलं याच्यात 128 ला जर 2 भाग लावला 64, 64 ला 2 भाग लावला 32, 32 ला 2 भाग लावला 16 आणि जर आपण 16 ला 2 भाग लावला तर 8. हे संख्या डबल होत गेले. 8 ची दुप्पट 16, 16 ची 32, 32 ची 64 आणि 64 ची 128. 7 12 काय केलंय या दोघांमध्ये 5 चा, या दोघांमध्ये 7 चा,
या दोघांमध्ये 9चा आणि आता फरक किती असेल 11चा. जर 28 मध्ये जर 11 आपण आधी केलं तर काय उत्तर येईल 39. मला वाटतंय बऱ्यापैकी आपल्याला या प्रश्नाचा अंदाज येत आहे. आता असेच आपल्याला उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ येत राहणार आहेत. त्याच्यामुळे लगेच आजच हा व्हिडिओ आपल्याला मिळेल. व्हिडिओ मिळाल्यानंतर आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कोणत्याही एका कॉन्टॅक्ट नंबरला किंवा त्याच्यासोबत जे आम्ही जाहिरात पाठवत आहे त्या जाहिरातीवर एक स्कॅनर दिलेला आहे. तो स्कॅनरला स्कॅन करा, ग्रुपला जॉईन होता. तुम्हाला फोनपे नंबर दिला जाईल. फोनपेला पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍपचं नाव सांगितलं जाईल, ऍपची लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. उद्यापासून आपला कंटिन्यू परत लगेच रेग्युलर लेक्चर चालू होणार आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर आपण ही बॅच जॉईन करून घ्या. परत एकदा सांगितलंय की या बॅचसाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी फी असणार आहे 250 रुपये, गणित या विषयासाठी फी असणार आहे 250 रुपये. जर दोन्ही बॅचेस एकत्रित घेतल्या तर फक्त 400 रुपये आपल्याला फी असणार आहे, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व टॉपिक, गणिताचे जवळपास सर्व टॉपिक कव्हर केले जातील. त्यामुळे वेळ कशाला घालवताय, लवकर मोबाईल हातात घ्या आणि लवकरात लवकर या नंबरला मेसेज करा की आम्हाला ही बॅच जॉईन करायची, आम्हाला त्या बॅचची लिंक पाठवून द्या. तुम्हाला त्वरित लिंक त्याची सेंड केली जाईल.